नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो खरं तर जवळजवळ प्रत्येक घरातला आहे. हो, मुलांचा अभ्यासाच्या सवयी आणि तो सततचा स्क्रीन टाईमचा संघर्ष. चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया. एक विचार करा, दिवसभर काम करून आपण थकलेलो असतो, घरी येतो आणि घरात एकदम शांतता. पण ती शांतता अभ्यासाची नसते नाही का? ती शांतता असते एका वेगळ्याच गोष्टीची. आपली मुलं अभ्यास सोडून मोबाईलमध्ये डोकं खुससून बसलेली असतात. आणि मग आपल्या डोक्यात एकच प्रश्न येतो, माझं मूल अभ्यास का करत नाहीये? का सारखं फोनवर असतं? अगदी ओळखीचा प्रश्न वाटतोय, बरोबर ना? पण जरा थांबा, खरंच सगळा दोष मुलांचाच आहे का? की आता वेळ आली आहे आपल्याला स्वतःला आरशात बघायची? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. थोडासा अवघड पण खूप महत्वाचा. कारण बऱ्याचदा या समस्येचं खरं मूळ मुलांच्या सवयींमध्ये नाही, तर आपल्याच वागण्यात कुठेतरी लपलेलं असतं. आता बघा, हे तर अगदी आपल्या घरातलं रोजचं चित्र आहे. आपण मुलांना काय म्हणतो, चल जा अभ्यास कर, आणि आपण स्वतः काय करत असतो, मोबाईलवर रील्स बघत असतो. हा जो फरक आहे ना आपल्या बोलण्यात आणि वागण्यात, तो मुलांच्या नजरेतून सुटत नाही. आणि खरं सांगायचं तर हेच तर समस्येचं मूळ आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, मुलं आपण काय सांगतो त्यातून नाही शिकत, तर आपण काय करतो ते बघून शिकतात. आपल्या कृती शब्दांपेक्षा जास्त बोलते. आणि जर हे असंच चालू राहिलं तर त्याचे मुलांच्या वाढीवर आणि भविष्यावर खूप गंभीर, दूरगामी परिणाम होऊ शकतात. यामुळे काय होतं, मुलांची एकाग्रता कमी होते. त्यांना अभ्यास म्हणजे एकदम कंटाळवाणी गोष्ट वाटायला लागते. पण सगळ्यात मोठा धोका काय आहे माहितीये? त्यांच्यामध्ये स्वतःहून अभ्यास करण्याची जी सवय लागायला पाहिजे ती लागतच नाही. आणि नकळतपणे आपणच त्यांचं भविष्य कमजोर करत असतो. बरं, आता फक्त समस्येबद्दल बोलून उपयोग नाही. त्यावर उपाय काय? चला तर मग आता एका 6 सूत्री कृती योजनेबद्दल बोलूया, जी आपल्याला यातून मार्ग काढायला नक्कीच मदत करेल. आता बदल म्हटलं की थोडं अवघड वाटतं, पण काळजी करू नका. याची सुरुवात काही अगदी सोप्या पावलांनी होते, जी आपण सगळेजण सहज करू शकतो. चला बघूया. तर मग ही आहेत ती 6 पावलं. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, नो मोबाईल वेळ ठरवा. म्हणजे संध्याकाळी 7 ते 9 घरात कोणीही मोबाईल वापरणार नाही, आपण सुद्धा नाही. दुसरं म्हणजे अभ्यासाचं वातावरण तयार करा. आपण स्वतः हातात पुस्तक घेतलं तर मुलांनाही एक आदर्श मिळतो. तिसरा, मुलांबरोबर बसा. नुसतं दुरून अभ्यास कर असं ओरडण्यापेक्षा त्यांच्या शेजारी बसून आपलं काहीतरी काम करा. तुमची उपस्थितीच खूप काही करून जाते. चौथं, मोबाईलला एक बक्षीस बनवा. म्हणजे आधी अभ्यास पूर्ण कर, मग मोबाईल खेळायला मिळेल. बघा, शिस्त लावायला किती मदत होते. पाचवं, छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा. त्यांनी थोडा जरी अभ्यास केला तरी त्यांना शाबासकी द्या. याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि शेवटचं 6वं, एक रोजची दिनचर्या बनवा. अभ्यास, खेळ, मोबाईल सगळ्याची एक वेळ ठरवून द्या. यामुळे आयुष्याला एक लय येते. या सगळ्या गोष्टी केल्या तरी या सगळ्यांचं सार एका खूप महत्त्वाच्या मंत्रामध्ये आहे. आणि तो मंत्र आहे, मुलांना बदलायचं असेल तर आधी पालकांनी स्वतःला बदललं पाहिजे. हो, हा विचार खूप महत्त्वाचा आहे. ही कल्पना दिसायला खूप सोपी आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. खरा बदल कोणत्याही मोठ्या उपायांमध्ये नाही, तर तो आपल्या स्वतःच्या वागण्यातल्या एका छोट्याशा बदलामध्ये आहे. शेवटी मुलं वाईट नसतात. त्यांना फक्त योग्य मार्ग दाखवण्याची गरज असते आणि ती जबाबदारी आपली आहे. तर मग आज हा विचार नक्की करा. आज असा कोणता एक छोटा बदल आहे जो आपण आपल्यात घडवून आणू शकतो?